हे बाहेरूनच आज नाश्ता आणले होते. सो सगळ्यांनी छान निवांत असं नाश्ता वगैरे करून घेतलो. आणि मनूला ना मी वडा नको खाऊ बोलते, पण ती काय बिलकुल ऐकायला तयार नाही आहे. ती ना वडा खाते आणि इडली असेल ती फेकून देते. दिलं तरी तिला बिलकुल खायचं नाही आहे इडली. आणि तिला इडली तसंही आवडत नाही. घरात जरी मी केले ना तर ती नाही खात इडली. आणि आदूचं म्हणजे डेली पण दिलं तर नाही मना करत ती. सो इकडं स्वयंपाकाला पण लागले मी, कारण आता करूया तेव्हा करूया म्हणत बसण्यापेक्षा जेव्हा आहे तेव्हा म्हणजे केलेलं बरं पडतं. तसाही नाश्ता स्किप होता म्हणून थोडंसं लवकरच स्वयंपाक करायला घेतले होते, कारण नंतर थोडा वेळ आहे बसूया इकडं तिकडं वेळ घालण्यापेक्षा केलेलं बरं पडतं. नंतर परत घाई होते आणि तसंही मनू झोपली ना की कामं केलेलं मला खूप जास्त परवडतं. सो मनूचं पोटोबा वगैरे सगळं काही आवरून ना तिला झोपू घालून मग लागले स्वयंपाकाला. भाजी भात सगळं काही रेडी होतं आणि त्यानंतर इकडे चपात्या पण बनवायला घेतले आहे. सो बाकीचे कामं पण आवरायचे आहेत. आणि हे आदूला शाळेतनं घेऊन येताना ना हा पॉट आणला होता पाण्याचा, जे की 2-3 दिवस तर याला पाणी नाही घातलं पाहिजे, म्हणजे भरून ठेवायला पाहिजे पण त्यातलं पाणी नाही प्यायला पाहिजे, कारण खूप जास्त स्मेल येतो. म्हणून त्याला व्यवस्थित छान धुवून घेतलं आधी. त्यानंतर तो पाझरतो म्हणून ना त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं. आणि हा नळ तसं काही उपयोगी नाही, कारण खूप कमी पाणी येतो त्यातून, त्याची काही गरज नव्हती तरी ते आणले. त्यानंतर कपडे वगैरे छान घडी करून सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. आणि हा दूध तर कोणी पितच नाही आहे सध्या, सगळ्याला दही आवडत आहे. अंडच प्यायची इच्छा होते सर्वांची, म्हणून ना इथं दह्यालाच विरजण लावून दिलं असलेलं दूध. तर इथं सेंड करते. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया परत नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.